ओके, लास्ट लेक्चर आपण बघितलं ॲक्सिलरेशन, डिस्प्लेसमेंट आणि वेलॉसिटी मेन पोझिशनला किती होती, एक्स्ट्रीम पोझिशनला किती होती, त्यांची व्हॅल्यू काय, त्यांचं इक्वेशन काय हे बघितलं. आता आपण बघायचं आहे एस एच एमचा टाईम पिरियड आणि एस एच एमची फ्रिक्वेन्सी. आणि ते सिम्पल कन्सेप्ट आहे. टाईम पिरियड इट इज द टाईम पिरियड ऑफ द पार्टिकल इन विच पार्टिकल परफॉर्म द ऑसिलेशन्स. ओके, एक कंप्लीट ऑसिलेशन कंप्लीट करायला किती टाईम लागतो, तो त्याला सिम्पली काय असणार आहे टाईम पिरियड इन एस एच एम. आणि किती ऑसिलेशन्स कंप्लीट केले विदिन अ पर्टिक्युलर टाईम ती त्याची काय असणार आहे फ्रिक्वेन्सी. बघा, एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाईम तो त्याचा असणार आहे टाईम पिरियड. किती ऑसिलेशन्स कंप्लीट केले पर सेकंड त्याची काय असणार आहे फ्रिक्वेन्सी. सो इन टर्म्स ऑफ अँग्युलर फ्रिक्वेन्सी आय कॅन राईट टाईम पिरियड इक्वेशन. टाईम पिरियड टी इज इक्वल टू 2 पाय बाय ओमेगा. टी इज इक्वल टू 2 पाय बाय ओमेगा. किंवा तुम्हाला लास्ट फिगरमध्ये हे इक्वेशन जर माहिती असेल ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एन. मी फक्त काय केलं एन इज इक्वल टू काय असते 1 बाय टी, त्यामुळे ओमेगा इज इक्वल टू 2 पाय बाय टी, त्यामुळे टी इज इक्वल टू काय 2 पाय बाय ओमेगा. तेच इक्वेशन या ठिकाणी घेतलेलं आहे. केस कुठली आहे सिंगल हार्मोनिक मोशनची, त्यामुळे काय असणार आहे ओमेगा इज इक्वल टू काय रूट के बाय एम. हे तुम्हाला आठवत आहे डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एस एच एममध्ये आपण बघितलं होतं d2x बाय dt स्क्वेअर प्लस के बाय एम इंटू एक्स. याची व्हॅल्यू आपण काय घेतली होती ओमेगा स्क्वेअर, त्यामुळे ओमेगाची व्हॅल्यू काय आली होती रूट के बाय एम. सो ओमेगा इज इक्वल टू रूट के बाय एम. देयरफॉर टाइम पीरियड टी इज इक्वल टू 2 पाय डिवाइडेड बाय स्क्वेअर रूट ओमेगाची व्हॅल्यू काय के बाय एम. Is it clear? This can be written as a 2 pi square root m by k. So simple expression is there for time period in SHM. T is equal to 2 pi square root m by k, where m is the mass of the particle and k is the spring mass time. Or you can write this equation T is equal to 2 pi by root k by m. Here f is equal to kx. मी फक्त या ठिकाणी काय घेतले मॅग्निट्यूड, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट दोघे एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शनला आहेत म्हणून इथं मायनस के एस घेतलं. फक्त या ठिकाणी काय घेतलं आता मॅग्निट्यूड, त्यामुळे इक्वेशन काय असणार एफ इज इक्वल टू के एक्स. देयरफॉर के इज इक्वल टू काय येणार आहे एफ अपॉन एक्स. सो पुट द व्हॅल्यू ऑफ के इन दिस इक्वेशन व्हॉट यू गेट. देयरफॉर टाइम पिरियड टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन स्क्वेअर रूट के ची व्हॅल्यू काय एफ अपॉन एक्स, बरोबर. बट फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. देयरफॉर व्हाट इज ए, ए इज फोर्स अपॉन मास. ए ची व्हॅल्यू काय आहे बघा फोर्स अपॉन मास. ही जर ए ची व्हॅल्यू फोर्स अपॉन मास ही तर इथं पुट केली तर काय मिळणार आहे एफ अपॉन एम ची व्हॅल्यू काय मिळणार एक्सेलरेशन ए. देयरफॉर टाइम पीरियड of SHM is 2 pi square root 2 pi divided by square root of f by m ची व्हॅल्यू a मिळाली म्हणजे ॲक्सिलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. हे कसं लिहितो बघा टाइम पिरियड ऑफ SHM can be written as 2 pi upon square root of acceleration per unit displacement. This can be written as acceleration per unit displacement. This is again the time period of SHM. You can write this equation T is equal to 2 pi square root m by k, or you can write the equation T is equal to 2 pi square root acceleration per unit displacement. So these are the two different forms for the time period of SHM. One is T is equal to 2 pi square root m by k, 2 pi square root m by k, and T is equal to 2 pi upon square root acceleration per unit displacement. Acceleration per unit displacement. So these are the two different forms for the time period of SHM. आता याचा टाइम पिरियड आपल्याला माहिती आहे तर आपण याची फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करू शकतो का. ऑफकोर्स येस. सो व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी हियर. Frequency of SHM, number of oscillations
पर युनिट टाइम, एक ऑसिलेशन पर युनिट टाइम झालं तर ती काय असणार, त्याची ती फ्रिक्वेन्सी. तीच वेळ किती आहे बघा, 1 डिवाइड बाय इट इज 2 पाय स्क्वेअर रूट एम बाय के. मी असे लिहितो 1/2 पाय स्क्वेअर रूट के बाय एम. दिस इज इक्वेशन 3. इक्वेशन 1 वरून इक्वेशन 3 कसं डिराईव्ह केलं बघा. फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय, रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड 1/t. तीची व्हॅल्यू काय, 2 पाय स्क्वेअर रूट एम बाय के. इथे इथे पुट केली, सो 2 पाय स्क्वेअर रूट एम बाय के कॅन बी रिटन ॲज 1/2 पाय स्क्वेअर रूट के बाय एम. तर हे इक्वेशन कसं लिहिणार, n इक्वल टू, याचा परत रेसिप्रोकल घेतलं काय होणार आहे, डायरेक्ट लिहू का, 1/2 पाय इंटू ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. बघा फ्रिक्वेन्सीचे 2 इक्वेशन्स मिळाले टाइम पिरियडच्या 2 इक्वेशन्स म्हणून. पहिले इक्वेशन काय टाइम पिरियडचं, t इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट एम बाय के. यावरून फ्रिक्वेन्सी कशी कॅल्क्युलेट केली या ठिकाणी, n इज इक्वल टू 1/2 पाय स्क्वेअर रूट के बाय एम. सेकंड फॉर्म काय टाइम पिरियडचा, t इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. सेकंड फॉर्म काय फ्रिक्वेन्सीचा, n इज इक्वल टू 1/2 पाय इंटू square root of acceleration per unit displacement. So these are the time period of the SHM and frequency of SHM. Number of oscillations performed by particle in SHM per unit time is called as its frequency. Okay. So keep in mind, time period having 2 forms, equation 1 and 2. Frequency having 2 forms, equation 3 and 4. Now we move to the next point. As we know, harmonics are nothing but the wave functions with respect to the sine waves as well as the cosine waves. मग या केसमध्ये काही ठिकाणी डिस्प्लेसमेंट मिनिमम असतो, काही ठिकाणी डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम असतं. व्हेलॉसिटी मिनिमम असते, व्हेलॉसिटी मॅक्सिमम असते. ॲक्सेलरेशन सुद्धा मिनिमम, ॲक्सेलरेशन सुद्धा मॅक्सिमम. मग ह्या सगळ्याचं कोरिलेशन काय असतं एकमेकाशी, त्या सगळ्याचं आपण काय करणार आहे, एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन डिस्कस करणार आहे. So next point will be the graphical representation of displacement, velocity and acceleration. मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन याच्यावर वेगळे आहे. एक्स्ट्रीम पोझिशनला डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन यांच्यावर वेगळे आहे. मग यांचं मीन पोझिशनला ग्राफिकल नेचर काय आणि एक्स्ट्रीम पोझिशनला ग्राफिकल नेचर काय ते आपण आता इथं डिस्कस करणार आहे. सो फर्स्ट आय विल कन्सिडर ॲट मीन पोझिशन. ॲट मीन पोझिशन डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय, x इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. ॲट मीन पोझिशन मी असं म्हणत नाही की टाइम टीला, टाइम टीचा अर्थ बघा, डोंट मेक कन्फ्युजन हिअर. 0 मीन पोझिशन एम आणि एन. पार्टिकल जर इथं असेल टाइम टी इज इक्वल टू 0ला तर या ठिकाणी इनिशियल फेज असणार आहे फाय. पण आपण हे डिस्कस करत नाही, आपण काय डिस्कस करतोय, मीन पोझिशन इथं या ठिकाणी मीन पोझिशन आपण डिस्कस करतो. त्यामुळे फाय 0 होणार आहे. सो इंस्टेड ऑफ ओमेगा टी प्लस फाय आय कॅन राईट डायरेक्टली एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. इफ यू नो एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी, हाउ यू कॅन फाइंड वेलोसिटी, v इज इक्वल टू dx बाय dt. जे डेरिव्हेटिव्ह घेतलं पाहिजे याचं d बाय dt ऑफ ए साइन ओमेगा टी, म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह येणार. कारण डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम घ्यायचा आहे, इथं टाइम टर्म आहे, त्यामुळे या साइन ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह घेतलं पाहिजे. काय झालं डेरिव्हेटिव्ह सांगा, इट इज ए ओमेगा कॉस ओमेगा टी. बरोबर, ओमेगा का टाइमचं मल्टिप्लायर ओमेगा आहे, त्यामुळे साइन ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह कॉस ओमेगा टी इंटू टाइमचं मल्टिप्लायर ओमेगा बाहेर आला, त्यामुळे ए इंटू ओमेगा कॉस ओमेगा टी. हे तुम्हाला इक्वेशन मिळालं व्हेलॉसिटीचं ॲट मीन पोझिशनला. व्हेलॉसिटी माहिती आहे तर त्याचं ॲक्सेलरेशन काय असणार आहे,
dv बाय dt. dv बाय dt म्हणजे परत याचं काय यायला पाहिजे, डेरिव्हेटिव्ह घेतलं पाहिजे. डेरिव्हेटिव्ह ऑफ a ओमेगा कॉस ओमेगा टी. कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय, साईन. टीचं मल्टिप्लाय ओमेगा पण बाहेर आला, त्याचं डेरिव्हेटिव्ह मायनस साईन a ओमेगा स्क्वेअर मायनस a ओमेगा स्क्वेअर इंटू साईन ओमेगा टी. बघा मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट किती आहे, x इज इक्वल टू a साईन ओमेगा टी. मीन पोझिशनला व्हेलॉसिटी किती आहे, v इज इक्वल टू a ओमेगा कॉस ओमेगा टी. आणि मीन पोझिशनला ॲक्सेलरेशन किती आहे, मायनस a ओमेगा स्क्वेअर साईन ओमेगा टी. म्हणजे बघा एक साईन वेव्ह फंक्शन दाखवत आहे, दुसरं कॉस वेव्ह फंक्शन दाखवत आहे आणि तिसरं परत साईन वेव्ह फंक्शन दाखवत आहे. म्हणजे तिघांचं ग्राफिक नेचर हे डिफरंट असणार आहे. हे ग्राफिक नेचर कसं आहे हे आता आपण लगेच डिस्कस करायचं आहे. या ठिकाणी टेबल काढतो, त्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा व्हॅल्यूज कुठे केल्या पाहिजे आणि मग आपल्याला ग्राफ काढायचा आहे. ओमेगा टी 0 90 180 360. एक्स डिस्प्लेसमेंट काय असणार आहे, व्हेलॉसिटी काय असणार आहे आणि ॲक्सेलरेशन काय असणार आहे ते आपण बघायचं आहे. वेअर आहे ते इक्वेशन ओमेगा टी. ओमेगा टी ज्याला 0 होणार त्याला एक्स काय असणार आहे, साइन 0 0. सो एक्स विल बी 0. ओमेगा टी ज्याला 0 असणार आहे त्याला व्हेलॉसिटी काय बघा, ओमेगा 0 म्हणजे कॉस 0 1 1 इंटू ओमेगा सिम्पली ए ओमेगा. आता ॲक्सेलरेशन बघायचं आहे, कधी ज्याला ओमेगा टी 0 आहे त्याला. ओमेगा टी ज्याला 0 असणार त्याला साइन 0 काय 0. म्हणजे ज्याला डिस्प्लेसमेंट 0 ॲक्सेलरेशन 0 त्याला व्हेलॉसिटी मॅक्सिमम. 90 ओमेगा टी 90 असताना साइन 90 1. सो दिस बिकम्स ए ओटी. सो एक्स इक्वल टू ए. व्हेलॉसिटी cos 90 0. So velocity becomes 0. ओमेगा टी 90 असताना साइन 90 1 म्हणजे हे मायनस ए ओमेगा स्क्वेअर. ॲक्सेलरेशन मायनस ए ओमेगा स्क्वेअर म्हणजे निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला आहे, हा पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला नाही आहे. ओमेगा टी 180 ओमेगा टी 180 या ठिकाणी बघा आता 0 घेतलं 90 घेतलं आता 180. साइन 180 या ठिकाणी काय आलं परत 0. व्हेलॉसिटी कॉस 180 म्हणजे कॉस पायची व्हॅल्यू काय मायनस -1 -1 इंटू ए ओमेगा इट बिकम्स मायनस ए ओमेगा. ॲक्सेलरेशन अगेन साइन 180 कारण ओमेगा ची व्हॅल्यू किती 180. साइन 180 व्हॅल्यू काय येणार आहे अगेन 0. ओके. आता 360 एक्स इज इक्वल टू ओमेगा टीची व्हॅल्यू 360 घेतली तर काय होणार आहे या ठिकाणी 270 360. पूर्ण ग्राफिकल नेचर आपण बघूया. 270 साइन 270 -1. सो इट इज -1 इंटू ए इट इज -a. व्हेलॉसिटी कॉस 270 ए ओमेगा 0 मायनस ओमेगा कॉस 270 परत 0. आणि ॲक्सेलरेशन मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन 270 -1 इंटू दिस -1 इट बिकम्स प्लस. So I can say here plus a omega square. And 360 पर काय sin 360 0 परत sin 360 0 आणि परत cos 360 आणि या ठिकाणी काय असणार आहे +1. सो अगेन a ओमेगा म्हणजे ओमेगा ची व्हॅल्यू कशा चेंज झाल्या 0 डिग्री 90 डिग्री 180 डिग्री 270 डिग्री अँड 360 डिग्री. डिस्प्लेसमेंट मिळालं, व्हेलॉसिटी मिळाली, ॲक्सेलरेशन मिळालं. आता या व्हॅल्यूजवरून काय करायचं आपल्याला ग्राफ प्लॉट करायचा आहे. ज्यावेळी प्लॉट आहे
हे आहे एक्स साठी, हा ग्राफ आहे व्हेलॉसिटीसाठी, हा ग्राफ आहे ॲक्सिलरेशनसाठी. ओमेगा टी एक्स ॲक्सिसवर. ओके, इकडे काय असणार डिस्प्लेसमेंट. हा डिस्प्लेसमेंटचा ग्राफ आहे एक्स, हा व्हेलॉसिटीचा ग्राफ आहे व्ही, आणि हा ॲक्सिलरेशनचा ग्राफ आहे ए. डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम किती आहे ए, मिनिमम किती आहे 0, 0 मॅक्सिमम ए. परत किती आहे निगेटिव्ह मॅक्सिमम -ए. सो प्लस ए मायनस ए. वेलॉसिटी किती आहे मॅक्सिमम ए ओमेगा, मिनिमम 0, निगेटिव्ह मॅक्सिमम मायनस ओमेगा. मिनिमम 0 प्लस मॅक्सिमम ए ओमेगा, निगेटिव्ह मॅक्सिमम मायनस ए ओमेगा. एक्सेलरेशन मिनिमम 0, मॅक्सिमम प्लस ए ओमेगा स्क्वेअर, निगेटिव्ह मॅक्सिमम मायनस ए ओमेगा स्क्वेअर. 0 पॉझिटिव्ह मॅक्सिमम ए ओमेगा स्क्वेअर, निगेटिव्ह मॅक्सिमम मायनस ए ओमेगा स्क्वेअर. हे प्लॉटिंग झालं. आता ग्राफ काढायचं आहे. ओमेगा टीची व्हॅल्यू किती आहे 0, 90, 180, 270, 360. 0, 90, 180, 90, 180, 270 and 360. Now we see for displacement first. ओमेगा टी 0 आणि डिस्प्लेसमेंट किती आहे 0. ओमेगा टी 0 असताना वेलॉसिटी किती आहे प्लस ओमेगा. सो हा दिस इज द फर्स्ट पॉईंट फॉर द वेलॉसिटी मॅक्सिमम. आणि ॲक्सिलरेशन 0 आहे. ओमेगा टी 0 असताना त्यामुळे ॲक्सिलरेशन परत 0. ओमेगा टी 90 असताना डिस्प्लेसमेंट किती आहे ए. ओमेगा टी 90 असताना डिस्प्लेसमेंट ए आहे पॉझिटिव्ह. ओमेगा टी 90 असताना वेलॉसिटी 0. ओमेगा टी 90 म्हणजे 90 इथं आहे, वेलॉसिटी 0. ओमेगा टी 90 असताना ॲक्सेलरेशन काय मायनस ओमेगा स्क्वेअर. मायनस ओमेगा स्क्वेअर म्हणजे इथं आहे 90 असताना ॲक्सेलरेशन मायनस ओमेगा स्क्वेअर. ओमेगा टी 180 असताना डिस्प्लेसमेंट 0. 180ला डिस्प्लेसमेंट 0. 180ला वेलॉसिटी मायनस ओमेगा, इथं आहे बघा मायनस ओमेगा, वेलॉसिटी मायनस ए ओमेगा आणि ॲक्सेलरेशन 0. ॲक्सेलरेशन 0. ओमेगा टी 270ला डिस्प्लेसमेंट -ए, मायनस ए इथं आहे बघा डिस्प्लेसमेंट, म्हणजे याची व्हॅल्यू इथं कुठे असणार आहे -ए. ओमेगा टी 270ला वेलॉसिटी 0. 270 म्हणजे इथं आहे, हा 270 इथं आहे, वेलॉसिटी 0 झाली. आणि ॲक्सेलरेशन प्लस ए ओमेगा स्क्वेअर म्हणजे इथे आहे ॲक्सेलरेशन प्लस ए ओमेगा स्क्वेअर. ॲक्सेलरेशन प्लस ए ओमेगा स्क्वेअर. 360ला डिस्प्लेसमेंट 0. 360ला डिस्प्लेसमेंट 0. 360ला वेलॉसिटी प्लस ए ओमेगा. 360ला वेलॉसिटी प्लस ए ओमेगा म्हणजे बघा जिथून स्टार्ट झालं तिथंच वेलॉसिटी एंड झाली. डिस्प्लेसमेंट जिथून स्टार्ट झालं तिथंच एंड झालं. आणि ॲक्सेलरेशन 360ला 0. जिथून स्टार्ट झालं ॲक्सेलरेशन परत 360 म्हणजे इथं हे 360 आहे, ॲक्सेलरेशन 0 झालं. हा ग्राफ बघा त्या केसमध्ये विच कर्व इज सेड टू बी कोसाइन. ओनली वेलॉसिटी इज सेड टू बी कोसाइन, कारण एक्स्ट्रीम पोझिशनला वेलॉसिटी मॅक्सिमम असते, त्यामुळे मॅक्सिममपासून वेलॉसिटी स्टार्ट झाली. तर ॲक्सेलरेशन आणि डिस्प्लेसमेंट हे कुठले फंक्शन्स आहेत साइन फंक्शन्स आहेत, कारण ते स्टार्ट फ्रॉम मेन पोझिशन. त्यामुळे डिस्प्लेसमेंट कर्व, ॲक्सेलरेशन कर्व हा साइन कर्व आहे आणि वेलॉसिटी हा कोसाइन कर्व आहे. दिस इज द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन. In the next lecture, we will discuss characteristics of this graphical representation for displacement, velocity and accelerations. Thank you.